आपण बघत आहात आवाज कसमादेचा। मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील इला फार्मवर रात्रीच्या सुमारास अघोरी जादूटोणा सुरू असल्याची गुप्त माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळाली। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता तेथे जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले। या कारवाई दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या 9 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली। मात्र पोलिसांची चाहूल लागताच अभिद महाराज पूर्ण नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही हा संशयित घटनास्थळावरून फरार झाला। पोलिसांनी घटनास्थळावरून लिंबू, हिरवा कपडा, हळदीकुंड, लाल काळ्या धाग्यात ओवलेले लिंबू, काळे मूग, ऊद, राई तसेच अन्य पूजेचे साहित्य जप्त केले आहे। या प्रकरणातील संशयित मालेगाव, कलेक्टर पट्टा, मुंगसे, नाशिक, पुणे आणि नांदगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये योगेश देवरे, कलेक्टर पट्टा, राऊत इब्राहिम शेख द्याने, अरुण इंगळे साकुरी, सुखदेव मोरे मुंगसे, साहेबराव निकम पिंपराळे तालुका नांदगाव, अशोक रायते पाटीदार भवन शेजारी सटाणा रोड मालेगाव, राजेंद्र लोले मंचर पुणे, ऋषभ चव्हाण धावडे वस्ती भोसरी पुणे तसेच नाशिक येथील एका महिलेचा समावेश आहे। या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस करीत आहेत। रात्री 11च्या दरम्यान माहिती मिळाली आमच्या बातमीदारामार्फत की इला फार्म म्हणून मुंगसे गावाच्या हद्दीत एक फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसवर काही लोक जादूटोणा करत आहेत। वेगवेगळे लिंबू वगैरे वापरून, लिंबू कपडे वगैरे वापरून जादूटोणा करत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या टीमसह रवाना झालो असता तिथे आम्हाला 8 ते 9 लोक जादूटोणा करत असलेले दिसून आले। त्या ठिकाणी त्यांनी लिंबू, वेगवेगळ्या रंगाचे कपडे, मोहरी, काळी मोहरी किंवा इतर साहित्य जादूटोणा, तांब्या म्हणजे कॉपरचा भांडे अशा प्रकारचे मांडून ते बसलेले होते। त्या पद्धतीने आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांचा परत कारवाई केली। त्यांना त्या अनुषंगाने, गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर जादूटोणा अघोरी विद्येच्या अनुषंगाने जो अधिनियम आहे 213चा त्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे तालुका पोलीस स्टेशनवर। त्याच्यात एकूण 9 आरोपी आहेत। त्यामध्ये मालेगावचे 7 आरोपी आहेत आणि 2 आरोपी बाहेरचे आहेत। अशा पद्धतीने त्यामध्ये 7 अटक आहेत। एक महिला असल्यामुळं हे केलेले एक फरार आहे।